योगीजी बाबांना विनंती करू, या प्रसंगी आम्हाला राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचं हे बोधामृत द्या, ज्यांनी आमचं पोट भरतच नाही, परत परत खावं वाटतं, परत परत खावं वाटतं. एकदा सगळ्यांनी मोठ्याने गजर करायचा, टाळ्या वाजून सद्गुरू महाराज की जय. जय जनार्दन. हरि ओम नमो गुरुदेवा. 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 नित्य घडो गुरुसेवा. ओम नमो गुरुदेवा. नित्य घडो गुरुसेवा. नित्य घडो गुरुसेवा. नित्य घडो गुरुसेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. तव कृपेने कृतार्थ केले. तव कृपेने कृतार्थ केले. ओ कर्मा तोडे मुक्त हि केले. ओ कर्मा तुम्ही मोकळी केले. ओ कर्मा तोडे मुक्त हि केले. ओ कर्मा तुम्ही मोकळी केले. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. गुरुमंत्राने पावन केले. गुरुमंत्राने पावन केले. शांती सुखाच्या सागरी रमविले. शांती सुखाच्या सागरी रमविले. शांती सुखाच्या सागरी रमले. शांती सुखाच्या सागरी रमविले. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. ध्यान धारणा धर्मनिष्ठता. ध्यानधारणा धर्मनिष्ठता. ध्यान धारणा
नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीर्य ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमृतं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदेशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं गुरुतन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां भाद्यां जगद्व्यापिणीं विना पुस्तकधारिणीं भयदाञ्जड्यान्धकारात्पः हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदामा शारदा ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। बजरंग बली की जय। मूर्तिनाथ की जय। ईश्वर भगवान की जय। हनुमान की जय भगवान की जय भगवान की जय मैया की जय मैया की जय भगवान की जय जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन भक्तांची स्फूर्ती जय जनार्दन भक्ताची मूर्ती जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलेच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वाईश्वराच्या भगवान गौरी शंकर महादेवाच्या कृपेने दरवर्षी आपण मोठ्या उत्साहानं प्रेमानं आनंदानं आश्रमाची निर्मिती जवळपासून आणि नवचंडी हा भगवतीचा याग करतो. त्यानिमित्तानं आपण सर्व येतात, चांगल्यात चांगल्या प्रकारचं योगदान करतात. धान्याच्या रूपानं, श्रमदानाच्या रूपानं, गोसेवेच्या रूपानं तुमच्या सेवेला मधुगिर बाबाचं त्रिवार वंदन आहे की असं सेवाभाव जनार्दन स्वामीला आवडत होता. सर्वसामान्याकडून आला पाहिजे. खूप आम्ही क्षेत्राच्या ठिकाणी राहतो. आता हे गुरु लोकांना माहिती आहे, नवचंडी आपला थोडासा कार्यक्रम छोटा, पण लक्षचंडी 1,00,000 पाठ असे करणारे करोडो रुपये लागतात लक्षचंडीला. मंडप हे ते ब्राह्मण, वेदशास्त्र ब्राह्मण लागतात. मग त्या लोकांचं ऐश्वर्य पण आहे, त्यांना तशा प्रकारची भगवती देते. पण सामान्याकरता काय, त्यांना कसं प्राप्त व्हावं म्हणून द्यावं. जनहितकारक जनउद्धारक जर कोणी असेल, सर्वसामान्यकरता अन्नकुळेमध्ये अवतार घेऊन जनार्दन स्वामींनी हे कार्य केलं आणि तेच कार्य करण्याची या पामराला सद्गुरू जनार्दन स्वामी या देयाकडून करून घेत आहेत. गेल्या 36 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. तत्पूर्वी जनार्दन स्वामी होते त्यावेळेस होते.
पण ज्यांचं वय 35 वर्षाचं आहे त्यांना जनार्दन स्वामी काय कळणार. जनार्दन स्वामी स्वतःची स्तुती करून घेत नव्हते. म्हणलं बाबाजी तुम्हाला नाही त्याची गरज, पण लोकांना माहीत झालं पाहिजे. काही माहीत यांची गरज नाही. स्वतः बाबाजी काही सांगायचं तुम्हाला लक्ष देतं का बाबा कोण आहे, किती लोकांचा उद्धार झाला, किती लोकांचं चांगलं झालं, बाबा कोण आहे तुम्हाला कळतं का. हे स्वतः एवढंच बोलायचे. फक्त सांगायचं तात्पर्य काय की संतांचं जोपर्यंत कोणी त्यांचं चरित्र सांगत नाही तोपर्यंत आपली श्रद्धा बसत नाही. आणि श्रद्धा बसल्यानंतर भाव शुद्ध होतो. भाव शुद्ध झाल्यानंतर तुम्हाला सेवेची संधी मिळते, तुमचा विश्वास वाढतो. हे परमार्थाचं सूत्र आहे. आणि म्हणून द्या हो, आम्हाला दुसरं तिसरं काही येत नाही. आम्हाला संतांची स्तुती येते. त्यांचं कार्य जन्मकर्म दिव्य आहे. त्याचं विश्लेषण करून सांगायचं या तरुण पिढीसाठी तर फार महत्त्वाचा भाग आहे. माझ्या तरुण बहिणी भगिनी, म्हणून हा उपक्रम जर ज्यांनी जे सुज्ञ आहेत, शिकलेले आहेत, विज्ञाननिष्ठता ज्यांच्याजवळ आहे, चांगले चांगले वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण येऊन सांगतात की बाबा तुम्ही हा फार चांगला उपक्रम केला. आम्ही मोठमोठे कार्यक्रम करतो, भरपूर असं योगदान पण आम्हाला मिळतं. पण हे सत्पुरुषांचं कार्य आहे. तुम्ही काही नाही दिलं तरी आम्हाला तुमच्या कार्यामध्ये सहभागी होते. पण तसं नाही. विना दक्षिणाचं कार्य करता येत नाही. गीतेमध्ये सांगितलं आहे की दक्षिणाहीनम यज्ञम, नाही होत तो पूर्ण. आणि म्हणून द्या हो, ज्यावेळी त्यांनी पाहिलं की कुमारिका मुलं 70-80 100पर्यंत जसं वेळ असेल तसं महामृत्युंजय याग करतो आम्ही जयंती उत्सवाच्या निमित्तानं, तर त्यांना असं कौतुक केलं. या लेकरांना कधी कळायचं बाबा, आणि तुम्ही एवढं चांगलं करताय. वेदशास्त्र संपन्न वेद मार्तंड गोडशे शास्त्री ते जर आले काशील शेकटे आणि तर मोठमोठे ब्राह्मण उठून त्यांना अभिवादन करतात. आशे गोडशे शास्त्री, एकनाथ शास्त्री, शौचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे लक्ष्मीकांत दीक्षित असे लोक दिग्गज, हजार श्लोक त्यांचे वेदाचे पाठ आहे. म्हणून द्या हो, सर्वसामान्यांकरता करणं आणि त्यांच्याकडून हे ब्राह्मण लोक करतात, तरी यांच्या कृपेने किंवा यांच्या आशीर्वादाने त्यांना पुष्कळ असं योगदान मिळतं. म्हणून द्या हो, ह्या उपक्रम सद्गुरू जनार्दन स्वामींनी सत्प्रेरणा दिली. 36 वर्षापासून चालू आहे महामृत्युंजय यागाच्या निमित्तानं. नंतर शिवपंचायतन होतं. त्यानंतर इथं सुद्धा मग शिवपंचायतीने यातण्याची सुरुवात झाली आणि चंडीची सुरुवात झाली. तर आता हळूहळू, पहिल्यांदा तर कोणी येत नव्हतं. असंच राहतं, काहीतरी वाजंत्री वाढल्याशिवाय लोक जमा होत नाही. त्याकरता वाजंत्री वाजावं लागते. आम्ही वाजंत्री वाजवणारच, दुसरं काय येतं आम्हाला. जनार्दन स्वामीची वाजंत्री वाजवून दाखव, मग तुम्हाला बरं वाटतं. आणि म्हणून द्या हो, या कार्यक्रमासाठी आलेले सर्व भाविक बंधू भगिनी, ज्येष्ठ वरिष्ठ समाज क्षेत्रातील आमदार साहेब आणि खासदार साहेब, प्रतिष्ठित मंडळी, पुढारी मंडळी, नेते मंडळी, सर्व क्षेत्रातली दिग्गज मंडळी आणि सर्वांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचं नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. नामोल्लेख न करता एवढ्याचं नामाचं आपल्याला आता स्मरण पण होत नाही, 70 झालं. आणि वेग भगवान आदरणीय श्री महेश गिरजी महाराज, कंठभूषण श्री संतोष गिरजी महाराज, श्रवण गिरजी महाराज, परशुराम गिरजी महाराज, श्री महेश गिरजी महाराज, श्री राघव गिरजी महाराज या भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य तन मन धनापासून समर्पित भावनेने करतायत. आत्मदान करणं सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आत्मदान म्हणजे आपला जो आत्मा आहे शरीरातला, या शरीराकडून जनता जनार्दनची सेवा करणं याला आत्मदान म्हणतात. तर त्याच्यासाठी नाही, ते तो स्वतःसाठी नाही जगत, ते दुसऱ्यासाठी जगतात, ते संत असतात. असे सर्व भगवंताला कोणी जर प्रक्षेपणाच्या माध्यमातून पाहत असतील तर आमच्या दष्टाम संन्यासी परंपरेप्रमाणे त्यांना ओम नमो नारायण आहे. या भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीचं हे धर्मकार्य श्री आदरणीय काब्र शेटणी आणलं आणि त्याला असं इवले शलोप राविले द्वारी, त्याचा वेल गेला गगनावरी. अजून गगनावर नाही गेला, मंदिराच्या अर्ध्यावरच आहे. अजून पुष्कळ कार्य व्हायचं आहे, करायचं आहे तुम्हाला.
आणि म्हणून द्या हो श्री आदरणीय काबरा शेठ, श्री मामा श्री शिवाजी पाटील, श्री फकीरराव पाटील, विठ्ठल भाऊ, आदरणीय उकाडे साहेब, पिंपळे गुरुजी, सर्व सेवाधारी मंडळी, माऊली, ज्ञानेश्वर माऊली आणि मामा एवढे वृद्ध असताना सुद्धा या भागातले पोलीस पाटील आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे या भूमिदान करणारे श्री आदरणीय श्री स्वर्गवासी झाले ते श्री गणेश पाटील देशमुख, त्यांचं परिवाराचं किती म्हणून ऋणनिर्देश करावं महाराज. एवढं मोठं या ठिकाणी नंदनवन फुललं तर त्यांची कृपा आहे. त्यांना सद्गुरू जनार्दन स्वामीची सत्प्रेरणा झाली, त्यांनी या जागेसाठी योगदान केलं. म्हणून सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सर्व क्षेत्रातील आणि विशेषतः गोंदनखेडा म्हणा, सांगी म्हणा, इतर खेड्यातील सर्व 100 खेड्यातील मंडळी योगदान करत आहेत. ते योगदानाचा योग्य उपयोग होतो का हा विचार जर तुम्ही पाहिला असेल तर 2002 पासून आश्रमाची नित्य पाहताय तुम्ही, उत्तरोत्तर प्रगती आहे की नाही, तुमचं योगदान योग्य मार्गाला जातं की नाही. आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी हे सत्पुरुष आहेत. त्यांनी मांडलेलं कार्य हे सत्कार्य आहे ना, अशा कार्यासाठी दिलेलं योगदान हे खऱ्या अर्थानं सत्पात्र दान आहे. म्हणून सर्वांना प्रेरणा झाली तुम्हाला हे करायचे. विशेष आणि विशेष म्हणजे हे प्रक्षेपण आता या कलियुगाच्या माध्यमातून किंवा विज्ञानाच्या माध्यमातून फार महत्त्वाचं साधन आहे. त्यामध्ये हे नंदूभाऊ आहे, हे बाकीचे सर्वांचं मला नाव एवढं माहीत नाही. सर्व टीम स्वतःच्या खर्चाने किती महागाचं आहे महाराज. मोठमोठे कार्यक्रमाला पाहतो आम्ही, किती घेतात ते म्हणतात आम्ही 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 तासाचे, 4 तासाचे, 7 दिवसाचं तर विचारूच नका. आमच्याकडं सर्व लोक येतात. इथंसुद्धा स्वतःच्या स्वकष्टाचं सर्व करून. आता हे स्क्रीनला सोपं आहे का ते? विज्ञानाचं माध्यम महाराज. आता ही धडे तुम्ही एवढे लोक असतात, पण सकाळी विचारा प्रत्येकाच्या फोनवर पहा किती लोकांनी पाहिलं. चांगली सोय, घरी बसल्या बसल्या पलंगावर बसून भजे खाता खाता पाहतात, चांगली गोष्ट. आणि म्हणून द्या या प्रक्षेपण करणाऱ्या मंडळीला आणि नमस्कार आहे. तुमच्या श्रद्धेला त्रिवार नमन आहे. हरिभक्तपरायण श्री ईश्वर महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री नंदू महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळाला ज्ञानेश्वर महाराज, दिलीप महाराज, विकास महाराज, सुभाष महाराज, विनोद महाराज, सर्व सेवाधारी भजनी मंडळाला बेग आणि सर्व हरिभक्तपरायण मंडळी कोणी पाहत असतील त्यांना जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. एखाद्या वेळेस माझ्या स्मरणातून कोणाला नमस्कार करायचं राहून गेला असेल तर मी साष्टांग प्रणिपात करतो त्यांच्या चरणी आणि वयमानानं विस्मरण होतं. म्हणून सर्वांना आणि सर्वांना वंदन करून हे अभिष्टचिंतन हे निमित्त आहे. खरं वाजते यायचं होतं 20 तारखेला, 19 तारखेला थोडा त्रास झाला. डॉक्टरने सांगितलं जातच येणार नाही. हरे तुळशीदास महाराज सांगितलं की या 9 लोकांचं ऐकलं पाहिजे. एक तर विद्वान, एक तर आपले सद्गुरू, आई, वडील, ज्येष्ठ, वैद्य आणि आचारी आणि आचार्य, या 9 लोकांचं ऐकलं पाहिजे. जीवन सुखरूप व्हायचं असेल. मला तर वैद्यानं सांगितलं गाडी तयार आहे सर्व, नाही बाबा दवाखान्यात यावंच लागेल. गेलं, सांगितलं ते असं तपासणी करा. 1 दिवस ठेवून घेतलं. म्हणून आता काय जाते 20 तारखेला तुमचं हिरमोड झाला असेल त्याबद्दल मी क्षमा मागतो. काय हरकत नाही, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, नंतर का होईना. पण आता सांगितलं तर बाबाने कामाचे दिवस आहे बाबा, आता बरं आहे आपल्यालाच काम नाही, आम्ही रिकामेच. सांगायचं तात्पर्य हे की देव कोणत्या कृपानं होईना सद्गुरू जनार्दन स्वामीचं हे परमामृत, भक्तीचं हे परमामृत तुमच्या गळी उतरायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सुख होईल, तुमच्या लेकरा बाळाला चांगले संस्कार लागतील, तुमचा संसार सुखाचं होईल. हा संताचा उद्देश अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन ती लोक, हे संताचं मुख्य कार्य. आपणाशी ठावे ती इतराशी दाखवावे, ज्ञानी करून सोडावे सर्वजण, सर्वांना समजावं, सर्वांना चांगले हजारो
चमत्कार नाही, पण संस्काराचा भाग जर विचार केला, आता मी 35 वर्षापासून या क्षेत्रात आहे, तसं 43 वर्षापासून आहे, पण प्रवचनाच्या माध्यमातून हजारो तरुणांना चांगलं योगदान, चांगल्या प्रकारचं जीवन जगता येऊन राहिलं. कोणी मोठमोठ्या पदावर आहेत, कोणी काय आहेत, कोणी मलाचं विस्मरण पण नाही. त्यांचं आल्यावर ते सांगतात की आम्ही तुमच्या आश्रमात होतो, हे मी त्यांचा पत्ता वगैरे काही विचारत नाही, कारण त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाही. काही काही मंडळीकडे यादी आहे, ही माझ्या सानिध्यात एवढे मंडळी झाले, मग त्यांना योगदानाची प्रेरणा देतात. कसं कोणालाही म्हणलं नाही, काही देतात तर काही नाही देत. आमच्याकडचे काही विद्यार्थी म्हणतात बाबा तुम्ही यांना शिकवलं, ते काही देत नाही. मग ती देत नाही तेच चांगलं आहे, त्यांच्याच आशीर्वादानं आपल्याला येतं. त्यांच्या कशा काय आशीर्वादाने येतं, ते देत नाही, पण त्यांचा आशीर्वाद असं की ते शिकले नाही. इथं शिकल्यानंतर ते आता चांगल्या प्रकारचा संसार करून राहिले, आणि त्यांच्या सुखामुळं आपल्याला सुख प्राप्त आहे. म्हणून द्या हो, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाच्या मुखातून आपण नवचंडीचे मंत्र ऐकले असते, फार महत्त्व आहे. आता मला तेवढं सांगायला वेळ नाही, मी पुष्कळांनी कात्रण काढून आणले, चांगल्या चांगल्या पुराणातून काढले की आज चांगले लोक पाहतात, चांगले लोक ऐकतात. जे आचार्य आहेत महामंडलेश्वर मंडलेश्वर ते ऐकतात, तर त्यांच्यासाठी संपूर्ण तंबूत सांगावं लागतं. पण आता तुमच्या सर्वसामान्यासाठी सांगण्यासाठी आणि या नवचंडीचं महत्त्व समजून घेण्यासाठी निमित्त मात्र अभिष्टचिंतन सोहळा तुम्ही दरवर्षी करताय. पुष्कळ झाला, 42 वर्षापासून, 42पासून सुरू झालं गणेश बाबापासून, तर आता चालू आहे. त्याच्यात तुम्हाला आनंद आहे, याच्यात आम्हाला काही नाही. आपल्याला प्रतिष्ठा मिळावी, मान मिळावं, पदप्रतिष्ठा आणि पैसा याच्यापासून साधू महात्म्यानं दूर राहिलं पाहिजे. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, आमच्या भेग भगवंताला सांगितलं, मी सगळ्यांना सांगतो की गेले 29 वर्ष सगळ्या कार्यक्रमाला येत होतं. कोणता असो, सत्यनारायण असो, लग्न असो, 4-4, 5-5 लग्न लावलेले. पुन्हा आता गुरुदेवा संन्यास घेऊन, नीट लक्ष देऊन आहे, संन्यास घेऊन जर 36 वर्ष झाले असेल आणि संन्यास कर्म यथोचित पाळत असेल, तर तो संन्यासी यती होतो. आणि यतिराज घरी आला आणि अनादरण झाला तर संसाराची हानी आहे. मी सांगत नाही, वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी प्रत्यक्ष दत्त महाराज सांगायचे, येती होते आणि ते पण येती होते. दत्त महाराज सांगितलं की तुमचा अनादरण झाला तर मग असं कल्याण, त्यासाठी तुम्हाला करतई भोजन आणि वृक्षाच्या खाली राहणं. आता आपल्याला शक्य नाही प्रकृतीप्रमाणे, म्हणून यतिराजाचा आता लग्नामध्ये कोणी सत्कार करतं नाही करत, त्यांची प्रवृत्ती लग्नाची असते, वेगळ्या कार्यक्रमाची प्रवृत्ती असते. त्यामुळे जर अनादरण झाला तर मग नुकसान कोणाचं होईल? आम्हाला काही नाही, त्याचं सगळं आहे. खाण्याचं पिण्याचं काही धान्याचा काही संबंधच नाही. फलाहार मिळतो तो बी आता खूप कमी झाला. आणि म्हणून द्या हो, आता मला कोणी त्या सगळ्याला सांगितलं की आता कोणत्या कार्यक्रमाला आग्रह करून